माणसाचे रक्त हे लाल कोणत्या घटकामुळे असते? माणसाचे रक्त हे लाल असते, बरोबर आहे. ते कोणत्या घटकामुळे असते? खूप जणांनी हात वरती केले. वा, व्हेरी गुड. चुप रे, आवाज नाही करायचा. ठीक आहे, कोण सांगतं? हा, उभं राहा सृष्टी. राईट, हिमोग्लोबिन. आता ते रक्त लाल कसं होतं मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन फक्त आपल्या शरीरात जातो आणि कार्बन डायऑक्साईड बनून येतो असं नाही. तो आपल्या फुफ्फुसात जातो. फुफ्फुसात गेल्यानंतर तिथे एक हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो, ज्या आपल्या शरीरामध्ये अब्जावधी कोटी पेशी आहेत, अब्जावधी पेशी आहेत. तर त्या पेशींच्या पर्यंत ऑक्सिजन पुरवण्याचं काम कोण करतो? हिमोग्लोबिन करतो. आता हा हिमोग्लोबिन जसा आपण ऑक्सिजन घेतो फुफ्फुसामध्ये गेला की त्या हिमोग्लोबिन सोबत तो कॉन्टॅक्ट करतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन हे एकत्र येतात आणि तिथं रक्त हे लाल कलरचं होतं आणि प्रत्येक तांबड्या पेशीपर्यंत ते पुरवलं जातं. आपल्या जर बॉडीमध्ये बघितलं आपण, व्हाईट ब्लड सेल आणि रेड ब्लड सेल आहेत, पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी. तर या तांबड्या पेशींना तेव्हा हिमोग्लोबिन काय करतो? ऑक्सिजन घेतो. ऑक्सी हिमोग्लोबिन होऊन शरीराच्या प्रत्येक बिंदूपर्यंत, प्रत्येक पेशीपर्यंत तो रक्त पोहोचण्याचं काम करतो. पण ज्या वेळेस हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस तो काय होतो? लाल कलरचा होतो. कधी पण लक्षात ठेवा. आणि लाल कलरचा झाल्यानंतर ज्या मोठमोठ्या वेन आहेत, त्या नसा आहेत, त्या नसांना सुद्धा वेगळं नाव आहेत आणि ज्या बारीक बारीक आहेत त्यांना सुद्धा वेगळं नाव आहे. त्यांचं कार्य सुद्धा वेगळं आहे, ते सुद्धा आपण बघूयात. ठीक आहे.